गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा कर्नाटकाचा व्हिडिओ बघितला असेल, पण आता सर्वांना प्रश्न पडलाय की सर, कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायचे, डॉक्युमेंट्स कोणते आणायचे? लगेच डॉक्युमेंट लिस्ट मी तुम्हाला लगेच सांगतो आहे. पूर्ण डॉक्युमेंट लिस्ट प्रॉपर पद्धतीने बघा. काय काय घेऊन यायचं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी. ऍडमिशन घ्यायला ऑफिसला येताना तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स घेऊन यायचे याच्याबद्दल प्रॉपर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कर्नाटकात रजिस्ट्रेशन करताना आपल्याला जे बेसिक डॉक्युमेंट्स लागतात, जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे तिच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देतोय. सगळ्यात पहिलं आपल्याला बेसिकली लागतं ते म्हणजे अ, बघा, नीटचं ऍडमिट कार्ड. बघा, जेही विद्यार्थी नीट अपेअर होतात त्यांच्याकडे सर्वांकडे नीटचं ऍडमिट कार्ड असतं, जे की तुम्ही एक्झाम सेंटरला जाताना घेऊन जातात. ते ऍडमिट कार्ड, त्याची पीडीएफ कॉपी लागेल. जर पीडीएफ घेऊन येत असाल तर दॅट इज अ प्लस पॉईंट. अदरवाईज ऑफिसमध्ये स्कॅन केलं जाईल, पण काही ऑफिसेसमध्ये स्कॅनिंगची प्रोसेस अवेलेबल नाहीये. सो तुम्ही जर स्कॅन करून जर डॉक्युमेंट जर देत असाल, 200 ते 250 केबीच्या इन बिटवीन जर पीडीएफ फाईल देत असाल तर दॅट विल बी द बेस्ट आयडिया फॉर अस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऍडमिट कार्ड. सेकंड थिंग, नीट यूजी स्कोर कार्ड, जो तुमचा रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टची पीडीएफ असायला हवी. थर्ड, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट. हे जर तुमच्याकडे असेल तर दॅट इज अ प्लस पॉईंट. मार्कशीट आणि पासिंग पर्सेंटेज या दोन्ही गोष्टी असायला हव्या. हे बोथ डॉक्युमेंट्स आर मॅन्डेटरी आणि ही पीडीएफ फाईल मध्येच असायला हवे. डॉक्युमेंट्स ओरिजिनल स्कॅन करत बसण्यापेक्षा तुम्ही जर पीडीएफ फाईल जरी आणली तरी पण चालणार आहे. त्यानंतर चौथं डॉक्युमेंट्स आहे 12वीचं एचएससीचं मार्कशीट. या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट बघायला भेटेल. पासिंग सर्टिफिकेट भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं पासिंग सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसतं युजली. सो मार्कशीट आता आणलं तरी पण चालेल. मार्कशीट वरतून आपण अप्लाय करून देऊ, नंतर पासिंग सर्टिफिकेट वरती काम करू शकतो. त्यानंतर आधार कार्ड असायला हवं. आधार कार्ड मॅन्डेटरी सगळ्यांचं असायला हवं. अपडेटेड आधारवरती ऍड्रेस प्रूफ वगैरे बघून घ्यायचं, ऍड्रेस प्रॉपर अपडेटेड आहे की नाही. त्यानंतर रिसेंट पासपोर्ट साईज फोटो. पासपोर्ट साईज फोटो हा 3.5 इंटू 4.5 साईज मध्ये असायला हवा. याची एक पीडीएफ असायला हवा किंवा जेपीजी फाईल असावी. फॉर्मॅट जेपीजी फाईल आहे. जर तुम्ही जेपीजी फाईल मध्ये जर बनवून आणत असाल किंवा पीडीएफ फाईल मध्ये बनवून आणत असाल, दॅट इज द बेस्ट आयडिया. हार्ड कॉपी नाही पाहिजे आम्हाला पीडीएफ फाईल मध्ये पाहिजे आहे. 10 कॉपी त्याच्या प्रिंटआउट पण करून घ्या. तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेला हेच फोटो ऍडमिशनच्या वेळेलाही लागणार आहेत. त्यानंतर कॅन्डिडेटची सिग्नेचर. बघा, सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, कॅन्डिडेटची सिग्नेचर या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला अपडेट करायची असते. म्हणजे जे आपण अपलोड करतो, कॅन्डिडेटची सिग्नेचर अपलोड करायची असते. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन इन जेपीजी. ते थंब इम्प्रेशन ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्ही घेऊन टाकू. लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन आपल्याला घ्यायचं आहे इन जेपीजी फॉर्मॅटमध्ये. त्याची पीडीएफ असायला हवी आम्हाला. कम्प्लीट अकॅडमिक हिस्ट्री 1st to 12 म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कम्प्लीट अकॅडमिक हिस्ट्री असायला हवी. स्कूल नेम त्याच्यात, कम्प्लीट ऍड्रेस ऑफ स्कूल, सिटी, डिस्ट्रिक्ट विथ पिन, इयर ऑफ पासिंग ऑफ इच स्टँडर्ड. म्हणजे तुम्ही पहिलीपासून 12वी पर्यंत कुठे शिकला आहात त्याची प्रॉपर डिटेल इन्फॉर्मेशन असायला हवी. त्यामध्ये स्कूल नेम, कम्प्लीट ऍड्रेस ऑफ स्कूल, इयर ऑफ पासिंग ऑफ इच स्टँडर्ड, म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्ष कोणत्या वर्षामध्ये पास आउट झाले याच्याबद्दल प्रॉपर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असायला हवी. कॅटेगरी सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल. कर्नाटकामध्ये तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट ऍप्लिकेबल होत नाही, सो गरज नाही ऍप्लिकेशन करायची कॅटेगरी सर्टिफिकेटची. इन्कम सर्टिफिकेटची इफ ऍप्लिकेबल आहे, तुम्हाला याची गरज पडणार नाही. त्यानंतर स्कूल लिव्हिंग, यानंतर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. स्कूल लिव्हिंग हेही इम्पॉर्टंट आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही आता तुमच्या स्कूलमधून कॉलेजमधून काढून घ्या. लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि सगळ्यात ह्या दोघांपैकी एक डॉक्युमेंट मॅन्डेटरी असायला हवं. आणि पॅरेंट्सचं आधार कार्ड ही मॅन्डेटरी आहे या ठिकाणी. यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट जे आहे लास्टला, तुम्हाला जेव्हा ऍडमिशन घ्यायला जायचंय त्या टाइमाला तुम्हाला तुमच्याकडं कॅरेक्टर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट कोण देतं? तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकला आहात त्या कॉलेजचे प्रिन्सिपल कॅरेक्टर सर्टिफिकेट राईट डाऊन करून देता. ते कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याकडे मॅन्डेटरी असायला हवं. आणि जर तुम्हाला ही डॉक्युमेंट लिस्टची जर पीडीएफ हवी असेल तर मी दिलेल्या नंबरवरती, आताच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला याची पीडीएफ भेटून जाणार आहे. आणि जर ऑफिसला जर व्हिजिट करत असाल तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही पीडीएफ फॉर्म मध्ये सायबर कॅफेमधून बनवून घेऊन आणि पाठवू शकता. तुमचे पूर्ण डॉक्युमेंटेशन प्रोसेस स्मूथली होऊन जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला टाइम आहे. जेही तुम्हाला प्लॅन्स करायचे, जेही ऍडमिशनचे प्लॅन करायचे आहे ते आत्ताच करा, कारण एक एक करून सगळ्या काउन्सिलिंग स्टार्ट होऊन जातील. कर्नाटक असो, महाराष्ट्र असो,
सगळ्या काउन्सिलिंग 1 बाय 1 स्टार्ट होऊन जातील. एवढ्या 15 दिवसामध्ये सर्वच काउन्सिलिंग स्टार्ट होतील. सो सर्व विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हली काम करा. एकदा सायबर कॅफेमध्ये जाऊन सगळ्या पीडीएफ बनवून घ्या. सगळ्या जसे 200 ते 300 केबीच्या सगळ्या पीडीएफ बनवून घ्या. म्हणजे विद्यार्थ्यांना इझिली कुठलीही काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर 5 मिनिटांमध्ये डॉक्युमेंट्स ग्रुपवरती शेअर करू शकता. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सो सर्वांनी सगळ्यात पहिलं काम करा की तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर स्कॅन पीडीएफ मध्ये करून घ्या. डॉक्युमेंट्सच्या प्रत्येक डॉक्युमेंटचे 2-2, 3-3 झेरॉक्स काढून ठेवा. एक कलर कॉपी झेरॉक्स काढा, 2 ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्सचा सेट काढा. म्हणजे विद्यार्थ्यांना कधी इथून पुढे जे डॉक्युमेंट्स लागणार ते अशाच पद्धतीने लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो काढून घ्या. 3.4 x 4.5 साईज मध्ये एक जेपीजी फॉर्मॅट तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या आणि त्याचेच 10 कॉपी काढून घ्या. म्हणजे तुम्हाला परत यानंतर कुठेही डॉक्युमेंट्स लागले तर तुम्ही पटकन दिवशी डॉक्युमेंट्स देऊ शकता. थँक्यू सो मच. असेच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपचे व्हिडिओ बघत राहा आणि तुमची ऍडमिशन प्रोसेस सिंपल करा. थँक्यू सो मच.